स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर सुट्टी आणि बरंच काही. सुट्टी आणि बरंच काहीवर तुमचं स्वागत आहे. सुट्टी आणि बरंच काही. आज आम्ही सुट्टीच्या दिवशी बरंच काही करणार आहे. त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे साफसफाई. आणि दिवाळी आली आहे म्हणजे तीच गोष्ट महत्त्वाची की सुट्टीच्या दिवशी आम्ही आता साफसफाई करणार आहे. आणि दिवाळी सुरू झाली आहे. काल वसुबारस होतं आणि आज धनत्रयोदशी आहे. काल आमचं ऑफिस असल्यामुळे आम्हाला काही वेळ नाही मिळाला साफसफाई करायला. रात्री लेट नाईटपर्यंत आम्ही जागून फक्त आकाशकंदील्स वगैरे लावलेत, ते तुम्हाला दाखवतो. पण ह्याचा दिवसाचा व्हिडिओ पण दाखवतो आणि रात्री पण लाईट्स चालू केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ दाखवतो. आज तर आम्ही साफसफाई करणार आहे. तर बघूयात कसं साफसफाई करतो. आता कन्फ्युजन आहे की सुरुवात कुठून करायची, कारण दारं पण पुसायची आहेत, भांडी पण धुवायची आहेत, किचन साफ करायचं आहे, टॉयलेट बाथरूम आहे. सगळं आता एकाच दिवशी होतं आहे की 2 दिवस लागतात माहिती नाही. आता मी तर आधी भांडी धुवून घेते. ऋषिकेश आता चहा पिऊन घेईल आणि मग त्याला लावेल कामाला काहीतरी दारं वगैरे पुसायला. तुम्ही कंटिन्यू करा. माझी एक्सपर्टीज फरशी पुसण्यात आहे. मी फरशी पुसणार आहे. घरात पसारा कुठं पसारा आहे लोकांना कमी वाटेल. एवढं सगळं काय काय पडले हे आता काल झाले आकाशकंदील लावताना. करू आम्ही आता साफसफाई आज बघूयात. तर इथं तुम्ही बघू शकता केवढा पसारा आहे. आणि हे किचन पण जरा घाण झाले, तेल वगैरे उडलंय, तर ते सगळं साफ करायचंय. याच्यात दिसतात पण भांडी खूप आहे. आणि इथं बेडरूम मध्ये पण असाच पसारा पडलाय. आता मी लागते कामाला. The people who stand out, the faceless crowd, lost and found, picking up on the speed of sound to faster ground, moving on. I can't hold back all the new progress, what I've done best, but how about now, showing off all of the things we missed. तर इतर ऋषिकेशने खिडक्यांच्या काचा पुसायला सुरुवात केली आहे. बघू किती टाइम लावतोय. तर सगळं काम निवांत असतं पण परफेक्ट असतं. तर इथे आता ग्रिल पुसायचं काम चालू आहे. बघा किती मन लावून करतोय. एवढं मन लावून काम केलं असतं तर कुठं असता. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बघा मित्रांनो, असली काच एकदम चकाचक पुसली, ट्रान्सपरंट दिसतंय. बघू शकता डिफरन्स. बाल्कनी पण मस्त स्वच्छ केली, चकाचक एकदम. ही गॅलरी पण मस्त धुतली एकदम. इथल्या पण काचा एकदम चकाचक पुसलेत. बघू शकता डिफरन्स. हे नेट ॲक्च्युअली
त्याच्या मागं बघा मस्तपैकी एकदम कडक पुसली आहे आणि कुंड्यांना पाणी घातलं आणि प्लस त्यांच्या कुंड्या पण जरा स्वच्छ केल्या. आमच्याकडे ब्रह्मकमळ लावले आम्ही, अजून येत आहे, वेळ आहे त्याला यायला. अजून आता फरशी पुसायची बाकी आहे. काचा वगैरे पुसून झाल्यात, गॅलरीज पुसून झाल्यात, काजलची एवढी भांडी घासून झालीत, बाकीची पुसून होतं. आता फर्स्ट आम्ही आता जेवतो, उशीर झाला, 2 वाजलेत. आता जेवून घेऊ आणि मग बाकीची साफसफाई चालू करू. तर आत्ता आम्ही जरा ब्रेक घेतलाय. तर तुम्ही बघू शकता एवढी भांडी धुवून झाली आहे, अजून बरीच बाकी आहेत. तर आता भूक लागली आहे म्हणून जेवायला बसलो आहे. तर तुम्ही आजचा मेन्यू बघू शकता. डाळ कांदा आहे, चपाती आहे, बीट आहे, जवसाची चटणी आहे, कुरकुरे पण आहेत आणि सोबत ताक, मसाला ताक. ताक लांब ठेवलंय. तर या सगळे जेवायला. आम्ही जेवतो आणि काय पण जेवा आणि तुम्ही पण जेवा. आत्ताशी माझं हे ह्या साईडचं रॅक धुवून झालंय. अजून हे ह्या साईडचं बाकी आहे. अजून ह्या साईडचं बाकी आहे, अजून वरचं बाकी आहे. अजून खूप काम आहेत. तर ऑलरेडी आम्ही 2-3 महिन्यापूर्वी भांडी धुतली होती सगळी घरातली आणि ऑफिस पण असतं, त्यामुळे आधीमध्ये टाईम मिळत नाही. तर आत्ता दिवाळी पण आहे आणि शनिवार रविवार आलं आहे, त्यामुळे मग आत्ता म्हटलं भांडी परत धुवावी, तेवढं स्वच्छता राहते सणानिमित्त. दुपारची मस्त माझी झोप झाली, 1 तासभर झोपलो होतो आणि आता आवरायला घेतले बेड. बघा माझ्या कपड्यांच्या घड्या मी कशा फास्ट घालतो, एकदम फुल फास्ट, एकदम फ्लॅशसारखं. हे उशीचे कवर पण क्या भारी घातलेत, मस्त, 1 नंबर. आता कपडे सगळे कपाटात ठेवतो. आता इथे गंमत काय होती की कॅमेरा ऑन आहे म्हणून मी गडबडतो आणि चुकीचं बेडशीट कवर लावतो, ते बसतच नाही. मग मी परत मला रिअलाईज झालं की अरे चुकीचं नाही, आता उलटं लावायचं होतं. सो आता बघा एकदम परफेक्ट लावलं आहे, मस्त. हे क्या बात आहे. तर झाडून काढून घेतो जरा, मग फरशी पुसता येईल नाही का. म्हणजे झाडून पण फास्टच काढतो आहे व्हिडिओमध्ये. असं बघायला गेलं तर मला फरशी आणि झाडून काढायला जवळजवळ 2.5 तास लावलेत मी एक वेळी. 3 तास 4 तास नाही, एवढे नाही, 2.5 ते 3 तास तरी लावलेत. म्हणजे एवढे नाही, 2-2.5 तास लावलेत. पण फरशी एकदम मस्त होती, भारी वाटतं असं फरशीवर चालायला. म्हणजे मी जर पुसली ना त्याच्यावर ते पाण्याचे डाग वगैरे ते पण नाही राहत. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच दिलंय. एकदा पुसून दाखवलेली आणि तेव्हापासून मग मी फसलो नाही का, मलाच पुसायला होती नेहमी. तर मित्रांनो, काम असं करा की परत लोकांनी सांगितलंच नाही पाहिजे. यस. कुछ भी Lost and found, picking up on the speed of sound to faster ground, moving on. I can't hold back all the new progress, what I've done best, but how about now? Showing off all of the things we missed, all your interests. तर फायनली माझी सगळी भांडी धुवून झाली आहे. बघा केवढी भांडी होती. आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा म्हणत होतो 2-3 म्हणजे दोघांपुरतीच भांडी घ्यायची, पण आता एवढी वाढली आहेत. आणि आता मी किचन धुवायला स्टार्ट केलं आहे. तर ते झालं की माझं बऱ्यापैकी काम संपलं म्हणायचं.
भांडी आता वाळलीत धुतलेली. सो काजल लावती आता रिटर्न परत. तुम्ही आता बघू शकता सगळी आमची किचनची वगैरे काजलने साफसफाई केलेली आहे. भांडी वगैरे आहे तशी परत लावली आम्ही जशीच्या तशी. आणि हे सगळं साफसफाई झाली आहे. आणि आम्ही इथे आत्ता पूजा पण मांडलेली, पूजा झाली आमची. प्लस इकडे बेडरूमची पण मी फरशी वगैरे पुसून घेतली आहे. इथे आम्ही लाईटची माळ लावली, जी काल तुम्हाला सांगायचं होतं रात्री लावलेली. सो ही रात्री माळ लावलेली आहे. आणि इथे दिवे लावले होते, पण आता इथं वारा जास्त आहे त्यामुळे ते शांत झाले. सो इकडे बेडरूम वगैरे स्वच्छ केली आहे मी मस्तपैकी. आणि इथली पण ह्या रूमची पण फरशी झालेली आहे. आणि मला तुम्हाला ते दाखवायचं होतं की आम्ही जी लाईटिंग केली ती ही अशा प्रकारे केलेली काल रात्री. बघा ही लाईट जी आहे ना, ही काल रात्री तात्पुरती लावायची ती, म्हणून इथे मी ते कपडे वाळत घालायचे ते चिमटे आहेत ना ते लावलेले. आणि त्याच्यावरच सगळं आहे म्हणजे पूर्ण लाईटचं डेकोरेशन. सो ते चिमट्यांनी फक्त धोका नाही द्यायला पाहिजे. बाकी सगळी लाईट्स वगैरे तुम्ही बघू शकता. हे आकाशकंदील हे जुनंच आहे मागच्या वर्षीचं आणि चांगलं होतं त्यामुळे तेच रियूज केलं आहे. आणि ह्यातली एक ही जी वॉर्म कलरची वॉर्म व्हाईट लाईट आहे ना, ही फक्त मी ऑनलाईन मागवलेली. आणि ही ऑरेंज जी ही ऑलरेडी होती माझ्याकडे. आणि हे डीमार्टचे आकाशकंदील आहे, डीमार्टमधनं घेतलेले. हा पर्पल कलरचा हा. आणि हा 149. सो 149ला आम्ही ते 6 असे आणलेत 3 कलरमध्ये, 2 ऑरेंज. दिवाळीची हवा. येस, अजून 149 शॉपिंग बाकी आहे. पण अजून कसली शॉपिंग बाकी? कधी कपडे घेऊन देतोय वाट बघू, म्हणजे दिवाळी आली. उद्याची वाट बघ. तर मित्रांनो, आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. सो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चलो बाय बाय. सो मित्रांनो, मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. आमचं घराची वगैरे साफसफाई झालेली आहे चकाचक एकदम मस्तपैकी. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की शेअर करा.